मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. असं आहे की माता मृत्यू ह्या प्रत्येक वर्षी काही प्रमाणात होतात. मागच्या 3 वर्ष साधारणतः अराउंड 50 माता मृत्यू झालेल्या दिसून येतात. प्रत्येक वर्षी साधारणतः 35 ते अ, ती 34 ते 35 हजार डिलिव्हरी टोटल शहरामध्ये होतात. म्हणजे साधारणतः 3 वर्षाचा विचार केला तर त्या अराउंड लाखभर डिलिव्हरी आपल्या शहरामध्ये होतात. त्याच्यामध्ये साधारणतः 50 एक माता मृत्यू आहेत. परंतु आपण असं बघितलंय की माता मृत्यूचं नेमकं कारण आमचं जे काही ऑडिट आम्ही केलेलं आहे प्रत्येक मातेचं, त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे मल्टीस्पेशालिटी टर्शरी केअर रुग्णालय आहे. आणि बरेचसे रुग्ण हे अतिशय म्हणजे अतिशय टर्मिनल स्टेजला, म्हणजे खूप सिरियस होऊनच ते रुग्णालयामध्ये पोहोचलेत. आणि बऱ्याच वेळा त्यांना म्हणजे प्रयत्न करून देखील ते वाचले नाही. त्याच्यामध्ये आमचं लक्षात आलंय की जे पीपीएच किंवा अटोनिक पीपीएच हा जो एक प्रकार असतो, त्याचे त्याच्यावर रुग्ण आहेत. आणि त्याच्यामुळे तरी देखील महापालिका या गोष्टीमध्ये खूप सिरियस आहे. बेसिक प्रायमरी ज्या काही सर्व्हिसेस मातांना मिळायला पाहिजेत त्या त्या मिळतात की नाही, ह्या लेवलपर्यंत आपण प्रयत्न करतोय. वार्ड हेल्थ ऍक्शन प्लॅन हा जो आम्ही हातात घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बेसिक प्रायमरी कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिस, म्हणजे ज्या मातांना कमीत कमी 3-4 घरभेटी व्हायला पाहिजेत, की प्रत्येक गोष्ट होते की नाही, एएनएम, आशा ह्या त्या त्या कार्यक्षेत्रात काम करतात की नाही, ह्या सगळ्या आपण पाहतो आहे. आणि पुढील काळात आपण माता मृत्यू जे काही आहेत त्याच्या प्रमाणावर नक्की कंट्रोल करेल असं वाटतं मला.